नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। शिवाजीराव पाटील अजितदादा गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। शिवाजीराव पाटील अजितदादा गटामधून शिरूर लोकसभेची जागा लढवण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवाजीराव पाटील हे आता अजितदादा गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। अक्षय मनकाडी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, आपण बघतोय शिवाजीराव पाटील आता अजितदादा गटात जातील असं सूत्रांकडून कळत आहे, का अधिकची माहिती आहे? सुमित, खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता विद्यमान खासदार जे आहेत अमोल कोल्हे आहेत। अमोल कोल्हेंना खरं तर आम्ही योग्य उमेदवार देऊ आणि ती जागा जी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाची ती आम्ही जिंकूनच आणणार असा दावा जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना दिलेला होता। गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे जे आहेत ते अजित पवार गटाच्या विरोधात जे आहेत ते अधिकपणे आक्रमकपणे असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतंय। अमोल कोल्हे यांनी टू द पॉइंट ही मुलाखत देखील राष्ट्रवादी पक्षाकडनं शरद पवार गटाकडनं सुरू केलेली होती आणि त्याचसोबत उद्यापासून 27 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत संपूर्ण मोर्चा जो आहे तो शिवनेरीपासून ते पुणे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा जो आहे तो अमोल कोल्हे हे घेऊन जाणार आहेत। अमोल कोल्हेंच्या विरोधात आता अजित पवारांनी बंड थोपटलेला आहे। त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे 2014ला शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार होते। आता शिवाजीराव आढळराव पाटील हे कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवणार 2024 ची लोकसभा ही हा प्रश्नचिन्ह होता, परंतु आता शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं बरोबर आहे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामधून ते निवडणूक लढवतील अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अजितदादा गटातून शिवाजीराव शिरूर लोकसभेची जागा लढवण्याची शक्यता आहे। शिवाजीराव पाटील अजितदादा गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवाजीराव शिरूर लोकसभेची जागा लढवण्याची शक्यता आहे। अजितदादा गटातून ती ही निवडणूक लढवू शकतात। शिवाजीराव पाटील आता अजितदादा गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे।